पण सूर्यकांत आणि आमच्या गरुड मॅडमनी जो त्याग सोनियाताई आणि डमरेताईसाठी केलेला हा कधीही वाया वामन मात्र जाऊन देणार नाही। हा शब्द आज तुमच्या सर्वांच्या समोर या दोघांना मी देतो। मी सूर्यकांतला सांगितलं तुला इकडनं ना तिकडनं, गरुड मॅडमला सांगितलं तुम्ही जर अगोदर आल्या असत तुम्हीच या विभागाच्या उमेदवार असत्या। आमच्या सोनियाताईला आम्ही काहीतरी केलं असतं, पण सोनीच्या ताईच्या नशिबात पण नगरसेविका होण्याचं भाग्य होतं आणि ते मला वाटतं गरुडबाईंच्या माध्यमातून होतं। म्हणून मी गरुडबाईंना सांगितलं तुम्हाला जर उमेदवारी पाहिजे असतं तर मी देतो, पण त्यांनी मोठं मन करून सांगितलं की आता टाइम कमी आहे, आपण नेहमीच पुढच्या वेळेस विचार करू, पण तुम्हाला पुढच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये पण गरुड मॅडम या विभागाच्या नगरसेविका झालेल्या तुम्हाला दिसते। आणि सूर्यकांत जोले तर काय चमत्कारून कधी पण होती। ही चॉकलेटचा कारखाना नाही आहे शिवसेनेमध्ये। दादूसाहेब बरोबर आहे ना? जो शब्द आम्ही शिवसैनिक देतो तो प्रामाणिकपणे निभावण्याचं काम आम्ही या महाराष्ट्र राज्याचे मुख्य नेते आमच्या पक्षाचे शिंदे साहेब यांच्या माध्यमातून करत असतो। किती अफवा येतील काही येतील, अफवांवर तुम्ही कोणी विश्वास ठेवायचा नाही। भरपूर बोलतापा करतील, कारण हा चर्च रोड ते रितुवड पर्यंत पूर्ण या विभागाचा कायापलट करण्याचं काम तुषार असेल। माझा तर काही संबंध नव्हता, 24/7 तुषार आपल्या रमेशवाडी विभागामध्ये काम करायचं मी नगरसेवक असताना, आणि त्याच्याच नेतृत्वाखाली हे 6च्या 6 वार्ड विकसित झालेले आहेत। अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका।